नागपुरात शिरले तर पुरा जाम लागून जाईल, कोणाला अंदर शिरता येणार नाही, ट्रॅफिकची समस्या होऊन जाईल आणि एवढा मोठा महाप आला आणि काही कदाचित काही घडलं तर शासनाला हे सावरता येणार नाही. शासनाने याची दखल घेतली. मला सांगता आनंद आहे, या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, या खात्याचे मंत्री गिरीश महाजन साहेब, या खात्याचे मंत्री विखे पाटील साहेब, आपले पालकमंत्री यांनी लगेच ज्या पद्धतीनं मी सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या त्या पद्धतीचं अनुकरण केलं आणि आज मला या गोष्टीचा आनंद आहे की इतक्या दिवसाच्या प्रतीक्षेचं तर म्हणजे 2006 आज 2024 चालू आहे, 20 वर्षाच्या लढाईची आज आपला विजय झालेला आहे आणि या लढाईमध्ये तुम्ही सगळेजण एका छुटीनं, एका मनानं, एका विचारानं धर्म पंथ पक्ष पाहून तुम्ही आले, म्हणून हे तुमची जीत आहे. इकडं तुमच्यासाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवून घ्या. आज मी खरोखर म्हणजे भाग्यवानच समजतो मी माझ्या स्वतःले की आज एवढ्या मोठे माया आहे नाही काही याच्यात रुपये मी पण शासनाच्याच पैसे आहे, पण हाताला वाटल्या चालले 6 कोटी रुपये याच्यासाठी मी स्वतःला आणि मी शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी आहो, कष्टकऱ्यांच्या पाठीशी आहो, मजुरांच्या पाठीशी आहो, मतदारसंघातल्या मायबाप जनतेच्या सदैव पाठीशी आहो. ते सरकार असो, सरकारमध्ये असो का विपक्षमध्ये असो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या मुख्य मतदारसंघाचं 4 वेळा प्रतिनिधी मी करून राहिलो. आता डिलिमिटेशन मध्ये आता गजानन महाराजने माहीत, भगवान रामाने माहीत राहील का राहील नाही जाईल गेलं तरी हरकत नाही, कारण तुम्ही 4 वर्ष मध्ये आशीर्वाद भरभरून दिले. असेच आशीर्वाद असंच प्रेम तुमचं मला पाठीशी राहू द्या अशी विनंती करतो. परत रामनवमीच्या आपल्याला शुभेच्छा देतो. शांततेनं ज्याचं नाव पुकारलं त्याने येऊन आपला चेक घेऊन जावं आणि आपल्या मरण शिदोरी म्हणून काहीतरी आपल्यापाशी राहावं, बाकीचं लेकराला द्यावं एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय सर्व भारत माता.